उत्सव तीन रंगांचा आभाळी आज सजला. उत्सव तीन रंगांचा आभाळी आज सजला. नतमस्तक मी त्या सर्वांना ज्यांनी हा भारत देश घडवला, ज्यांनी हा भारत देश घडवला. सुप्रभात मंडळी. आजच्या कार्यक्रमाचे मुख्य अतिथी, अध्यक्ष महोदय, मुख्याध्यापिका मॅडम, सूर्याच्या प्रकाशाप्रमाणे चमकणारे माझे गुरुजन वर्ग, पालक वर्ग, ताऱ्यांप्रमाणे चमकणारे माझे मित्रमैत्रिणींनो, माझा नमस्कार. मी पार्थ वडेकर, कक्षा 8वी शिकतो आणि आज आपल्या सर्वांसमोर पॅट्रियोटिझम म्हणजेच की देशभक्ती, राष्ट्रभक्तीवर 2 शब्द बोलणार आहे व ते तुम्ही शांतपूर्वक ऐकून घ्यावीत ही माझी नम्र विनंती. लढले ते देशासाठी, देशासाठी हुतात्मा झाले. लढले ते देशासाठी, देशासाठी हुतात्मा झाले. भारत मातेला ज्यांनी गुलामीतून मुक्त केले, गुलामीतून मुक्त केले. मित्रांनो, देशभक्ती, राष्ट्रभक्ती म्हणजे काय? तर फक्त 15 ऑगस्ट किंवा 26 जानेवारीला जाऊन झेंड्याचे वंदन करणे, झेंडा फडकवणे हा देशभक्तीचा अर्थ होत नाही. देशभक्ती म्हणजे आपण आपल्या देशासाठी काय करतोय, देशाला आपल्याकडून काय मिळतंय, देशाप्रती आपली जिम्मेदारी काय आहे, ड्युटी काय आहे, ते म्हणजे देशभक्ती. देशभक्ती म्हणजे देशाची सेवा करणे, देशासाठी आपले बलिदान देण्यास पण मागे बघायचे नाही, ती म्हणजे खरी राष्ट्रभक्ती. राष्ट्रभक्तीचे अनेक उदाहरण आहे. जमशेदजी टाटा, महात्मा गांधी, भगतसिंग ज्यांनी की आपले सर्वस्व देशासाठी त्याग केले होते, ती म्हणजे खरी राष्ट्रभक्ती. आपल्याला आपल्या देशासाठी काहीतरी करायचे आहे ना, तर आपल्या देशाच्या प्रगतीत सक्रिय सहभाग घ्यावा लागेल. आपला देश प्रगतीच्या पथावर चाललेला आहे, प्रगतीच्या शिखरावर चाललेला आहे. कारण सांगू, मागच्या काही वर्षांपूर्वी आपल्या देश जगातील 10वी अर्थव्यवस्था होती. कितवी? 10वी अर्थव्यवस्था. आणि आज आपण बघतोय की आपल्या देश जगातील 5वी अर्थव्यवस्था आहे. आणि तो दिवस दूर नाही ज्या दिवशी आपला देश जगातील पहिली अर्थव्यवस्था होईल. पण त्यासाठी करावे काय लागेल? आपल्या सर्वांना एकत्र यावे लागेल, एकत्र मिळून देशाच्या विकासासाठी लढावे लागेल, प्रयत्न करावे लागतील, तेव्हा आपला देश विकसित होईल. रंगबलिदानाचा त्या तिरंग्यात पहावा, रंगबलिदानाचा त्या तिरंग्यात पहावा, उत्सव देश प्रेमाचा अंगी संचारावा, अंगी संचारावा. देश हा फक्त त्याच्या सीमेवर निर्धारित नसून तेथील लोकांच्या क्षमतेवर व कर्तृत्वावर निर्धारित केला गेला पाहिजे. आपली देशहिताची संकल्पना हिंसारक नसली पाहिजे, हितकारक असली पाहिजे. देशांच्या नागरिकांसाठी स्वस्थ सामाजिक वातावरणाची निर्मिती करणे म्हणजेच देशभक्ती होय. स्वातंत्र्य प्राप्तीसाठी जेव्हा आपला संपूर्ण भारत देश एकत्र आला होता, तेव्हा जी राष्ट्रभक्ती जाणली होती, त्या राष्ट्रभक्तीची सध्या गरज नाही. कारण आपल्याला कोणासोबत लढायचे किंवा भिडायचे नाही. आपल्याला आपल्या देशातल्या व्यक्तींना सक्षम बनवून आपल्या देशाच्या विकासासाठी जोडायचे आहे. आपल्याला आपला देश विकसित करायचा आहे. असंख्यांनी केले सर्वस्व त्याग तुझ्यासाठी, अनेकांनी दिले बलिदान. असंख्यांनी केले सर्वस्व त्याग तुझ्यासाठी, अनेकांनी दिले बलिदान. वंदन तयास करून आज गाव भारत मातेचे गुणगान, गाव भारत मातेचे गुणगान. एवढे बोलून मी माझ्या भाषणाची सांगता करतो व आपल्या सर्वांचा निरोप घेतो. जय हिंद.